आजच्या या व्हिडिओमध्ये 1 एप्रिल 2026 पासून तुमचे खिसे आणि तुमचे नियम यामध्ये म्हणजेच काय तर आर्थिक, बँकिंग, टॅक्स आणि दैनंदिन व्यवहारातील सर्वात मोठे बदल कोणते कोणते होणार आहे. आज एक संपूर्ण आणि सोपी मार्गदर्शिका आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, नव्या आर्थिक वर्षाचे 4 मुख्य आधारस्तंभ नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च 2026-27 फक्त नवीन तारखा नाही तर नवीन नियम घेऊन आले आहे. यामध्ये एक म्हणजेच पगार आणि टॅक्स, नवीन लेबर कोड आणि आयकर कायदा 2025 नुसार. नंतर ओळख आणि सुरक्षा म्हणजेच काय तर पॅन कार्डचे काही कडक नियम आणि डिजिटल 2FA मधील बदल. सोबतच बँकिंग आणि कर्ज यामध्ये ATM शुल्क, सिबिल स्कोअर आणि कर्जाचे काही नियम. आणि चौथा आहे पर्याय, ज्यामध्ये प्रवास आणि खर्च जसे रेल्वे तिकीट, फास्टॅग आणि LPGचे नवीन दर यामध्ये होणारा सर्व बदल आज आपण पाहणार आहे. तर नवीन लेबर कोड नुसार तुमच्या टेक होम पगारावर काय परिणाम होणार आहे. तर जुनी पद्धतमध्ये अलाउन्स 70% आणि बेसिक पे 30%. तर आता PF कपात वाढेल, भविष्य सुरक्षित राहील. म्हणजेच काय तर आता अलाउन्स झालाय 50% आणि बेसिक पे झालाय 50%. आणि PF कपातमध्ये वाढ झाल्यामुळे तुमच्या हातात येणार पगार थोडा कमी. म्हणजेच आता मूळ पगार जो बेसिक पे आहे ते एकूण पगाराच्या किमान 50% असणे अनिवार्य आहे. आणि सोबतच ग्रॅज्युइटी आता 5 वर्षाऐवजी फक्त 1 वर्षाच्या नोकरीनंतरच मिळेल. आणि हो, नोकरी सोडल्यानंतर सर्व अंतिम सेटलमेंट अवघ्या 2 दिवसात मिळणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. म्हणजेच काय तर PF विड्रॉ किंवा अंतिम सेटलमेंट आता तुम्हाला पुन्हा पुन्हा धक्के खायचे काम पडणार नाही. आता आयकर कायदा 2015 नुसार नवा काळ नवे नियम. जसे 1961च्या कायद्यामध्ये जे जुने कायदे होते त्यामध्ये असेसमेंट इयर आणि फायनान्शियल इयर असे 2 वेगळे वर्ष होते. पण आता नवीन कायदा जो निघाला आहे 2025चा, तर आता फक्त एकच सोपी संज्ञा राहणार, ते म्हणजेच टॅक्स इयर, फक्त कर वर्ष. दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्म नंबर 16. तर फॉर्म नंबर 16च्या ऐवजी सिस्टीममध्ये तयार केलेला फॉर्म नंबर 130 आता राहणार आहे. ITR भरण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलैची होती आधी, मात्र आता अंतिम मुदत 31 ऑगस्ट झालेली आहे. तसेच ITR सुधारण्यासाठी 12 महिन्याची मुदतसुद्धा मिळालेली आहे. सर्वात मोठा दिलासा म्हणजे 12 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आता कोणताही कर लागणार नाही. आता पाहू आपण नोकरदारांसाठी कर सवलतींमध्ये काय मोठी वाढ झाली आहे. घरभाडे भत्ता म्हणजेच HRA यामध्ये 50% HRA सवलत आता पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांमध्ये लागू होणार आहे. पण यासोबतच घरमालकाची माहिती देणे अनिवार्य राहील. नंतर शिक्षण आणि हॉस्टेल यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारा भत्ता 100 रुपये वरून थेट 3000, तर हॉस्टेल भत्ता 9000 पर्यंत वाढवला आहे. सोबत जेवण भत्ता, ऑफिसकडून मिळणाऱ्या जेवणावरील करमुक्त मर्यादा 50 वरून 200 प्रति जेवण करण्यात आली आहे. वर्षाला 1.05 लाख बचत शक्यता आहे. आणि सोबतच कंपनीकडून मिळणाऱ्या शिफ्ट्सनुसार करमुक्त मर्यादा 5000 वरून 15000 झालेली आहे. सोबतच मित्रांनो, पॅन कार्डचे काही कडक नियम झाले आहेत. जसे आता फक्त आधार पुरेसे नाही, तर यामध्ये 1 एप्रिलपासून नवीन पॅन कार्डची जुने फॉर्म बंद. आता वैयक्तिक अर्जासाठी फॉर्म नंबर 93 भरावा लागेल. सोबत केवळ आधार कार्ड चालणार नाही, जन्मदाखला, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक अतिरिक्त पुरावा अनिवार्य राहणार आहे. आणि पॅन कार्डवरील नाव आणि आधार कार्डवरील नाव तंतोतंत एक्झॅक्ट मॅच जुळणे आवश्यक आहे. नावात चूक असल्यास अर्ज थेट नाकारता येणार आहे आणि कार्ड निषिद्धसुद्धा होऊ शकते. नंतर सर्वांसाठी महत्त्वाचे ते म्हणजे डिजिटल पेमेंटसाठी आता डबल लेअर सुरक्षा म्हणजेच 2FA
झालेली आहे. वाढती ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता हा नवा नियम आणला आहे. यामध्ये OTP सोबत फिंगरप्रिंट, फेस ID, डिव्हाइस बाइंडिंग नंतरच तुमचं यशस्वी व्यवहार सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन होणार आहे. आता केवळ SMS वरील OTP टाकून डिजिटल पेमेंट पूर्ण होणार नाही. पेमेंट ॲप्सना आता दुसऱ्या स्तराची सुरक्षा म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. तुमचे पैसे आणि ऑनलाईन व्यवहार आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाले आहेत. सोबतच काही बँकिंग दिलासा जसे सिव्हिल स्कोअर आणि कर्जाचे नियम. सिव्हिल स्कोअर आता दर 7 दिवसांनी अपडेट होणार. महत्त्वाचे आहे. पूर्वी महिनाभर वाट पाहावी लागायची. तुम्ही वेळेवर भरलेली EMI लगेच तुमच्या स्कोअरमध्ये दिसून येणार. मोठा दिलासा म्हणजे बँक आता फ्लोटिंग रेटवरील रिटेल कर्जावर उदाहरणार्थ होम लोन, कार लोन, पर्सनल लोन कोणतेही प्री पेमेंट किंवा फोरक्लोजर शुल्क आकारू शकणार नाहीत. सर्वात महत्त्वाचे नंतरचा महत्त्वाचा नियम आहे ATM आणि व्यवहारातील काही नवे शुल्क. तर 5 मोफत व्यवहारानंतर नॉन मेट्रोमध्ये 3 प्रत्येक व्यवहारावर ₹23 प्लस टॅक्स आकारला जाईल. HDFC सारख्या बँकांमध्ये लागू. नंतर PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक प्लॅटिनम आणि गोल्ड डेबिट कार्डची दररोज पैसे काढण्याची मर्यादा आता 1 लाख वरून 50,000 पर्यंत निम्मी करण्यात आली आहे. आणि बंधन बँकमध्ये खात्यात पुरेशी रक्कम लो बॅलन्स नसल्यामुळे ATM व्यवहार अयशस्वी झाल्यास ₹25 दंड आकारला जाईल. आणि हो, ATMमधून UPI द्वारे काढलेले पैसे आता तुमच्या फ्री लिमिटमध्ये मोजले जातील. नंतरचे महत्त्वाचे म्हणजे शेअर बाजार आणि गुंतवणुकीवरील नियम. तर शेअर मार्केट आता महागले आहेत. म्हणजेच काय, F&O आणि ऑप्शन्स ट्रेडिंग आता अधिक महाग. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच STT आता 0.15 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. तसेच सेकंडरी मार्केटमधून घेतलेल्या गोल्ड बॉन्ड्सवर आता टॅक्स लागेल. नंतर स्मॉल सेव्हिंग्ज स्थिर म्हणजेच काय, तर एप्रिल-जून 2026 या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस आणि अल्प बचत योजनांचे व्याजदर जैसे ते ठेवण्यात आलेले आहेत. PPF, NSC, सुकन्या समृद्धी योजना हे सर्व सारखेच राहणार आहेत. नंतरचे सर्वात महत्त्वाचे ते म्हणजे रेल्वे तिकीट कॅन्सलेशन आता 8 तासांचा डेडलाईन नियम. म्हणजेच काय, तर तिकीट रद्द जर तुम्ही करत आहात तर आता नवीन नियम लक्षात ठेवा. परतावा मिळण्याची आता जी वेळ आहे ती निम्मी झाली आहे. म्हणजेच काय, तर 72+ तास आधी जर तुम्ही कॅन्सल केले तर सर्वाधिक तुम्हाला परतावा मिळेल आणि कमी कपात होईल. तुम्ही 24 ते 72 तास या दरम्यान केले म्हणजे 24 तासानंतर पण 72 तासाच्या आधी जर तुम्ही कॅन्सल केले तर 25% रक्कम कापली जाईल. 8 दिवस ते 24 तासाच्या नंतर तुम्ही केले तर 50% रक्कम कापली जाईल. आणि 8 तासाच्या आत, ठीक आहे, आधी म्हटलेलं आहे तर 8 तास ते 24 तास, तर इथे 8 तासाच्या आत जर तुम्ही कॅन्सल केले तर 0 परतावा. पूर्वी ही मुदत त्या 4 तासांची होती. आता ते 8 तासाच्या आत तिकीट रद्द केल्यास ₹1ही मिळणार नाही. म्हणजेच काय मित्रांनो, जर तुम्ही तिकीट बुक केली आणि बुक केल्यानंतर जर समजा उद्या 10 वाजता ट्रेन आहे, 10 वाजता ट्रेनच्या आधी 8 तास आधी जर तुम्ही बुक केलेली तिकीट कॅन्सल केली तर तुम्हाला 50% मिळेल. पण 8 तासच्या नंतर तुम्ही जर कॅन्सल केली तुम्हाला नो रिफंड. नंतर हायवे टोल, विमान प्रवास आणि LPG सारख्या गोष्टी महागल्या. जसे फास्टॅग असेल तर नॉन कमर्शियल वाहनांसाठी फास्टॅग वार्षिक पास जे आहे ₹75 महागली आहे. आता फी 3,000 वरून 3,075 झाली आहे. विमान प्रवास, जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाचे इंधन आता महागले आहेत. आणि नंतर व्यावसायिक गॅस म्हणजे कमर्शियल LPG आता हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ₹218ची वाढ झाली आहे. तर मित्रांनो, अल्टिमेट वॉलेट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला काय स्वस्त आणि काय महाग स्पष्ट पाहू शकतो. तर स्वस्त आणि दिलासामध्ये तुम्हाला कॅन्सर आणि मधुमेहाची 17 औषधे कस्टम ड्युटी माफ झाली आहे. CNG आणि बायोगॅस कमी झालेला आहे. भारतात बनलेले स्मार्टफोन आणि टॅबलेट स्वस्त होईल.
इलेक्ट्रॉनिक्स वाहनांच्या EV बॅटरीवर आणि सोलर साहित्यावर दिलासा आहे. नंतर लेदरचे बूट आणि बॅगसुद्धा यामध्ये दिलासा आहे. कर्जावरील प्रीपेमेंट शुल्क आता कमी केलेले आहे. तर महाग काय म्हणजेच महाग काय आणि कडक नियम कोणते, तर शेअर मार्केटवरील F&O म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग महागले आहे. परदेशी दारू फॉरेनर लिक्वेअर महागले आहे. व्यावसायिक LPG कमर्शियल गॅस आणि विमान प्रवास महागला आहे. हायवेवरील फास्टॅग महागले आहे. रेल्वे तिकीट कॅन्सलेशन आता 8 तासाच्या आधी जर नाही केले तर 0 रिफंड आणि ATM मधून 5 पेक्षा जास्त वेळा पैसे काढणे आता महागले आहे. तर सर्वांना नव्या नियमांचे स्वागत करा. आर्थिकदृष्ट्या तुम्ही सुरक्षित राहा. सोबतच काही खर्च नक्कीच वाढले आहेत, परंतु 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेले हे नवीन नियम बँकिंग पारदर्शकता, डिजिटल सुरक्षा आणि नोकरदार वर्गासाठी ऐतिहासिक कर सवलती घेऊन सुद्धा आलेले आहे. तर योग्य नियोजनाचे तुम्ही तुमचे नुकसान टाळू शकता. तुम्हाला व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटत असेल तर शेअर नक्की करा. आपल्या मित्रपरिवाराला आर्थिकदृष्ट्या साक्षर करा. सोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.